त्या शास्त्राला विचारलं पाहिजे. पण आपल्याला त्या शास्त्राप्रमाणे म्हणल्यानंतर त्या शास्त्राने जे सांगितलं असेल, आपल्याला ज्या ज्या तत्वाचा अभ्यास करायचा आहे त्याच्या तत्वाला धरून आपण एका शास्त्राचे चिंतन केले पाहिजे. नाम शब्दाचा अर्थ शब्द आणि शब्द म्हणजे यावत शास्त्र ते शास्त्र जळो असं तुकाराम महाराजांना जर म्हणायचं असेल तर गीताशास्त्र या संदर्भात काय सांगते याचा विचार करा. त्याचा विचार करताना आपल्याला एकच गीतेचं वचन सांगतो, बारीक बारीक चिंतन करत नाही. 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंताने असं चिंतन केलेलं आहे, तस्मात् शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधान उत्तम कर्म करतो निहारसी. बाबा अर्जुना तुला शास्त्राचं प्रामाण्य स्वीकारलं पाहिजे. कशा करता शास्त्राचं प्रामाण्य स्वीकारावं? भगवंताने सांगितलं कार्याकार्य व्यवस्थित. काय कार्य आहे आणि काय अकार्य आहे, आपण काय करावं आणि काय करू नये याची व्यवस्था लावण्याच्या दृष्टीने शास्त्राचं प्रामाण्य स्वीकारलं पाहिजे. ज्ञात्वा शास्त्र विधान उत्तम कर्म करतो निहारसी. अर्जुनाला भगवंताने उपदेश केला की बाबा शास्त्रांनी ज्या कर्माचा तुझ्याकरता विधी केलेला आहे ते विधीने सांगितलेलं शास्त्र जाणून घेऊन कशा पद्धतीचे कर्म करायला तू शिकावं. अर्थ काय झाला? शास्त्राचं प्रामाण्य स्वीकारावं असं भगवंताने सांगितलेलं आहे. आपल्या बुद्धीनं मनुष्यानं चालू नये. शास्त्राने जसं आपल्याला करायला सांगितलं असेल तशा पद्धतीचं चिंतन करावं. काय क्रियेच्या बाबतीत सुद्धा शास्त्राचं ऐकावं, ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा शास्त्राचंच ऐकावं. आपल्या बुद्धीनं क्रियेचा निर्णय करून चालत नाही. कार्याकार्य व्यवस्थितीकरता शास्त्र प्रमाण मानलं पाहिजे हेही पहा, आणि ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा शास्त्र पाहिलं पाहिजे हेही आपल्याला पाहिलं पाहिजे. कारण वेद प्रतिपाद्य ज्ञानोबरांनी पहिल्यांदाच स्पष्ट करून ठेवलेला ओम नमो ज्याज्ञा वेद प्रतिपाद्य. परमात्मा स्वरूपाच्या संबंधाने ज्ञान संपादन करायचं झालं तर उपनिषदाशिवाय दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाला शरण जाऊन चालत नाही. तर औपनिषदम पुरुषम पृच्छामी. उपनिषदामध्ये कसा शब्द प्रयोग येतो? परमात्मा औपनिषद पुरुष आहे. आणि औपनिषद पुरुष म्हणजे काय? जगद्गुरु शंकराचार्यांनी दशर भाष्यरीकरण असं सांगितलंय, उपनिषद हा यस्यतः औपनिषद पुरुष. उपनिषदात ज्या पुरुषाचा अवगम म्हणजे ज्ञान आपल्याला होण्याची शक्यता आहे त्याला म्हणायचं आहे औपनिषद पुरुष. म्हणजे परमात्मा जाणून घ्यायचं झालं तर शास्त्राला शरण गेलं पाहिजे, आणि कार्याकार्य जाणून घ्यायचं असलं तरी शास्त्राला शरण गेलं पाहिजे असा विचार आपल्याला शास्त्राने सांगितलेला आहे. संतांनी जसंच आपल्याला सांगितलेलं आहे, शास्त्र पहा, शास्त्राचं अवलोकन करूनच कार्य काय ठरवा. शास्त्राचा विचार करूनच जाणायचं काय आणि कशाकडे लक्ष द्यायचं नाही त्याचाही विचार मनुष्याने केला पाहिजे असे चिंतन शास्त्रात अनेक ठिकाणी आहे. आणि तस्मात शास्त्र प्रमाणांत या श्लोकावर भाष्य लिहित असताना ज्ञानेश्वर महाराजांनी शास्त्राचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने महत्व आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे. वेदाचंच वर्मान मानलं पाहिजे हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तया परिपार्था जया असते आपली कृपा त्याने वेदाशिया निरोप आन न तिजे. तर का ज्याला आपली कृपा आहे, आपल्या संबंधाने ज्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी दयाभाव निर्माण झालेला आहे, आपलं कल्याण झालं पाहिजे अशा पद्धतीची मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जर बुद्धी निर्माण झाली असेल तर त्यांना वेदाच्या निरोपाच्या आम्ही करायचं नाही. वेदाचा जसा सांगो वाचेल त्याचं संगा वाचेल त्याप्रमाणे त्यांना आचरणही केलं पाहिजे. त्याच पद्धतीचं ज्ञान मनुष्यानं संपादन केलं पाहिजे असा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे व्यक्त केलेला आपल्याला पाहायला सापडतं. बरं का, त्यांना श्रुती स्मृती माथा बैसणी घाते, ज्याला असं स्वतःचा अतिशही पुरुषार्थ गोष्टावी हो म्हणे पार्थात त्याने श्रुती स्मृती माथा बैसणी घाते असं ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलेलं आहे. धर्म अर्थ काम मोक्ष आणि संतांनी अजून एक सांगितलेला भक्ती नावाचा पुरुषार्थ म्हणजे अक्षेष पुरुषार्थ. त्या अक्षेष पुरुषार्थाचा गोष्टावी ज्याला व्हायचा असेल त्याने श्रुती स्मृतीला डोक्यावर घ्यावं, श्रुती स्मृतीला डोक्यावर घ्यावं याचा अर्थ त्यांची आज्ञा शिरोधार्य मानावी असा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे. अशेषाही पुरुषार्थ गोसावी हो म्हणे पार्थ हे ज्ञानेश्वर महाराजांचं वचन पहा. वेदाची निरोपा आनंद तिजे हे ज्ञानेश्वर महाराजांचं वचन पहा. तर वेदाला शास्त्राला ज्ञानेश्वर महाराजांनी माय बाप म्हणून गौरवलेलं तेही चिंतन तुम्ही करा. आणि त्याच्यातून शास्त्र कसं आहे आणि या शास्त्राच्या संबंधानं जडो आता नाम असं चिंतन करणं आपल्याला शक्य आहे त्या विचार करा. वेद आई आहे. वेदाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाला बाप म्हणलं. जे जे सनानच कृत एकाही कदाविचा दीप तो अमान्य केला बाप वेद शेणे. व्यतिरेकानं वेदाचं महत्व व्यक्त करण्याची भाषा ज्ञानेश्वर महाराजांची वेळी असली तरी वेदाला तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी बाप म्हणलं. आपल्या सगळ्या पोरांचं समान रीतीनं कल्याण व्हावं अशा पद्धतीची बापाशांत करणं जशी भावना तशी यावत प्रजेचं समान रीतीने कल्याण व्हावं अशा भावनेनं प्रवृत्त झालेला वेद आहे. म्हणून वेदाला बाप असं म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मात्र असाही शब्दप्रयोग वेदाच्या संबंधामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. अहितापासून काढीची हित देवनी वाढायची नाही श्रुती परवती माऊली जगा.
वेदशास्त्रासारखी माता जगाला दुसरे कोणते नाही, कारण ती आईचा पासून काढते, हित देऊन साधक बाळाची वाढ करते, वृद्धी करते. अशा पद्धतीची वेद नावाची माता आहे, शास्त्र नावाची माता आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलंय ते सगळं बघा. वेदशास्त्र म्हणजे माय, वेदशास्त्र म्हणजे बाप, वेदशास्त्राची आज्ञा प्रमाण मानावी, त्याच्यावरूनच कार्यकार्याचा विचार करावा, त्याच्यावरूनच ज्ञातव्याचा विचार करावा. हे सर्व चिंतन वेदशास्त्राच्या संबंधाने असलेलं आपण पाहिलं पाहिजे. म्हणून सुद्धा स्मृतीमध्ये असं सांगितलं, वेदोखिल धर्म मूलम स्मृतिशीलेच्या तद्विधान आचारशैव साधनाम आणि स्वच्छचे प्रियम आत्मना. मनुष्याला धर्म जाणून घ्यायचा असलं तर त्याच्याकरता त्याच्या हातात 2-4 प्रकारचे प्रमाण म्हणून ठेवलेली आहे. ते 4 प्रमाणातून आपल्याला आपला धर्म जाणून घेता येतं. असं जरी असलं तरी सगळ्या प्रमाणामध्ये मूर्धन्य कोणी जर असेल तर वेद आहे. वेद असलेला हा धर्म मूलम, सगळ्या धर्मज्ञानाचं मूळ जर कोणी असेल तर वेद आहे. स्मृतिशिलेचं तद्विधान आणि स्मृतीचं प्रमाण स्वीकारत असताना वेद जाणणाऱ्या महात्म्याची स्मृती प्रमाण. वेदाप्रमाणे जर स्मृतीमध्ये चिंतन आलं असेल तर ते प्रमाण आहे. वेदाच्या विरुद्ध जर एखाद्याची स्मृती पडत असली तर त्याला प्रमाण मानू नका असंही मननी व्यक्त केलेलं आहे बरं का. या वेद बाह्य स्मृतय याश्चकाश्च कुदृष्टय सर्वास्तः निष्फलः प्रेत्य. म्हणून असं सांगितलेलं आहे की बाबा वेदबाह्य असं जर एखाद्या विषयीचं स्मरण असेल, याश्चकाश्च कुदृष्टय, कोणी जर कुदृष्टीने वेदाच्याकडे पाहून त्याच्या वेदाचं तात्पर्य वेगळ्या पद्धतीने निश्चित करण्याचा प्रयत्न करीत असेल सर्वः निष्फलः प्रेत्य. ह्या लोकांमध्ये किंवा नेल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचं फळ देण्याच्या कामामध्ये त्या स्मृती समर्थ नाहीच असं चिंतन करा, त्या स्मृतीचा त्याग करा असा विचार आपल्याला म्हणूनच सांगितलेला पाहायला पडतो. म्हणजे वेदाचं प्रामाण्य स्वीकारलं पाहिजे. वेदाला अनुसरून असलेली जी स्मृती आहे त्या स्मृतीचं प्रामाण्य स्वीकारलं पाहिजे. वेदाला अनुसरून असं एखाद्याचं जर शील असलं तर त्या शीलाचा सुद्धा धर्म म्हणून मनुष्यानं स्वीकार केला पाहिजे. वेद पाहिजे असं एखाद्याचं शील जर असलं तर त्याला धर्म म्हणून स्वीकारायची जबाबदारी असल्यावर ना विचार करा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाच्या गीतेच्या सुरुवातीला निर्भरस्थाना करून भाषण केलेलं आहे. अर्जुन युद्धाकरता म्हणून आला. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला संदर्भ आहे की बाबा कौरव पांडवाचं युद्ध निश्चित झाल्याच्या नंतर युद्धाकरता सगळे रणभूमीवर आले. रणभूमीवर आल्यावर भगवंताला अर्जुनाने काय सांगावं, ते सारथ्य कर्म करण्याकरता अर्जुनाच्या रथामध्ये बसलेले. भगवंताला अर्जुनाने सांगितलं बाबा जर सैन्याच्या मध्यभागामध्ये माझा रथ उभा करा. यावरचा निरीक्षम युद्धकामान अवस्थितान कैर्मय असं युद्धयम असलेंद्रनं समजले. दोन्ही सैन्याच्या मध्यभागामध्ये माझा रथ उभं केल्याच्या नंतर मला माझ्याबरोबर कोण लढाई करता आलेला आहे, कोणाशी मला युद्ध करावं लागणार आहे, सगळेच्या सगळं मला पाहता येईल. चला भगवंताने दोन्ही सैन्याच्या मध्यभागामध्ये रथानं उभा केला आणि देवानी रथ उभा केल्याबरोबर अर्जुन पांडवाच्या सैन्यामध्ये उभा राहून कौरवाच्या सैन्याकडे जेव्हा दृष्टीत असतो तेव्हा ज्यांच्या बरोबर युद्ध करायचं आहे ते सगळे संबंधित अर्जुनाला जेव्हा दिसायला लागले तेव्हा अर्जुन कधी सगळ्यात्र झाला. त्यांच्या बरोबर युद्ध करायचे का बाबा, यांच्याकरता म्हणून आपण अनेक पद्धतीची संकट सहन करून ज्यांच्या सुखासाठी म्हणून काही योजना करायच्या, अशाच लोकांच्या बरोबर युद्ध करण्याचा माझ्यावर प्रसंग उपस्थित झालेला आहे. ते वाईट झालं असं अर्जुनाच्या मनात आलं. अर्जुन असं म्हणायला लागला जेव्हा यांच्या बरोबर युद्ध करण्याच्या पेक्षा दीक्षा माझी पहिली बरी, मी आता यांच्या बरोबर युद्ध करणार नाही. यांच्याशी युद्ध करण्यामध्ये कुलक्षय होईल. कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्म सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मो विभवत्येत अधर्मा विभवात कृष्ण प्रदर्शनचे कुलस्त्रिय स्त्रीश दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्ण संकर संकरो नरकायैव कुलघनानां कुलस्तेच्या तथापि पितर येषां दुःखपिंड गतक्रिया दोषे रेते कुलघनानां वर्ण संकर कारकैः उत्साह्यन्ते जाती धर्म कुलधर्माश्च शाश्वतः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके अनियतम वास भवति तेन शुश्रुम अहोबत महत्पापम. तेवढं अर्जुनाने सांगितलेला सगळ्याचा सगळा विचार करा. आपल्याला हे सगळं सांगत बसायची गरज नाही, कारण सगळे श्लोक सरळ अर्थाचे. जगत शंकराचार्यांनी तरी भाष्य लिहित असताना या पहिल्या अध्यायाचा विचारच केला नाही. शास्त्र प्रस्ताव म्हणून त्याचं चिंतन आचार्यांनी केलं सोडून गेलेलं आहे सगळं. आपल्याला विचार काय करायचा आहे, अर्जुन तिथं आला, युद्धभूमीवर उभा राहिला, कौरवाच्या सैन्यामध्ये अर्जुनाची दृष्टी गेली आणि अर्जुनाला सगळे संबंधात गेलो. कोणी गुरु दिसायला लागला, कोणी आजोबा दिसायला लागला, कोणी कुलगुरु दिसायला लागला, कोणी मामा दिसायला लागला, कोणी भाऊ दिसायला लागला, कोणी भावाची मुलं दिसायला लागली, कोणी जावई दिसायला लागला. असे सगळेच्या सगळे संबंधित लोक अर्जुनाला तिथे दिसल्याच्या नंतर अर्जुनाशी युद्धाच्या प्रसंगी उपरती झाले. वस्तुतः नरसंहारापासून उपराम होणं चांगलं की वाईट मला सांगा. नरसंहारापासून उपराम होणं चांगलं आहे. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये सर्वांच्या विषयी दयाबुद्धी अनुकूल बुद्धी निर्माण झाली. चांगली की वाईट बोला, ही बुद्धी चांगली आहे, पण अशी अनुकूल बुद्धी युद्धापासून उपरती
की अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्याच्या नंतर भगवंताला ते आवडलं का याचा विचार करा. परमात्म्याला ते आवडलं नाही महाराज. परमात्म्याने अर्जुनाला उद्देश निर्भरतेचं बोलणं सुरू केलं. क्षेत्रम हृदयपर्यंत अर्जुना हे पुस्तक कोणाला प्राप्त होऊ नको. क्लेशमात्मक महापार्थ युपपद्यते हे तुझ्या ठिकाणी जुळणार नाही, उपपन्न नाही. क्षेत्रम हृदयपर्यंत उत्तिष्ठपर्यंत शुद्र असलेलं हे हृदयाचे गेलेपण येथं निकयाचे नाही. कारण अर्जुनाला भगवंताने सांगितलं हृदयाचा ढिलेपणा, हे नपुसकपणा, हा ध्याडपणा, हा भित्रेपणा, युद्धामध्ये हे उपयोगाचं नाही. अर्जुनाने अर्जुनाचं शील जर आपण पाहायला लागलो तर ते शील अनुकूल दिसत जरी असलं तरी भगवान ज्यावरती निर्भरस्थाना करतात त्यावरती त्या शिलाला चांगलं म्हणता येत नाही. का शील चांगलं ठरलं नाही. दिसायला तर शील चांगलं आहे पण अर्जुनाला ते शील का चांगलं वाटलं नाही याचा विचार जर आपण करायला लागलो एकच कारण जसं आपल्याला सांगता येतं आणि ते कारण म्हणजे अर्जुनाचं शील चांगलं जरी असलं तरी त्या प्रसंगामध्ये ते वेदशास्त्राला धरून नव्हतं. वेदाला धरून नसलेलं शील अर्जुनाच्या ठिकाणी प्रगट झालं म्हणून परमात्म्याला त्याची निर्भरता करावी लागली. युद्धाचा प्रसंग धर्मयुद्ध आहे. युद्ध यानं निर्माण केलेलं नसेल ते प्राप्त झालेलं आहे आणि प्राप्त झालेल्या युद्धाच्या प्रसंगामध्ये अंतःकरणामध्ये दयाबुद्धी निर्माण होणं हे शील चांगलं नाही. ते वेदपाहिजे शील ठरतं म्हणून भगवंताने त्याची निर्भरता केलेली आहे. मला सांगायचं काय वेदाचं प्रामाण्य स्वीकारलं की वेदाला धरून असणाऱ्या स्मृतीचं प्रामाण्य आहे. वेदाला धरून असलेल्या शीलाचं प्रामाण्य आहे. स्मृतीशीलेचं तद्विधान आचारसेव साधू नाम आणि सज्जनाचा जो आचार असतो तो धर्माच्या बाबतीमध्ये प्रमाण आहे. ते तर वडील जे जे करीचे त्या नाम धर्म ठेवीची तशी अनुष्ठेची सामान्य सकल ज्ञानोबराने सांगितलेला विचार बघा. वडील माणसाने जे जे केलं वडील माणसाने म्हणजे वडील शब्दाचा अर्थ काय श्रुती स्मृतीचे अर्थ आपण शिवून मूर्त अनुष्ठान जगादेचं वडील केले अशा पद्धतीचं वडिलाच्या संबंधात ज्ञानेश्वर महाराजांचं विचारात घ्या आणि त्या वडिलांनी जे जे केलं त्याला धर्म म्हणायचे आहे. आचार साधू नाम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचा आचार आपल्याला धर्म म्हणून स्वीकारता येण्यासारखा त्याचं अनुष्ठान करावं. साधूच्या आचाराला धर्म म्हणून मान्यता का याचा जर विचार आपण केला तर त्याचंही हेच कारण आहे की बाबा साधू वेद पाहून आचार करतात आणि वेद पाहून त्यांचा आचार चाललेला असल्यामुळे त्या आचाराला सामान्य आहे. आचार साधू नाम शेवटचं धर्माच्या बाबतीतलं प्रमाण सांगितलं म्हणून स्वस्तेच प्रियम आत्मना धर्मानुष्ठान करणाऱ्या त्या अनुष्ठाच्या पुरुषानं स्वतःला जे आवडेल ते करावं. त्याला जे आवडलं ते करणं याला सुद्धा धर्म म्हणायचं आहे. आता ज्याला जे आवडेल त्याला ते करणं याच्यामध्ये धर्म जर ठरवायचा ठरला तर राजस्थान प्रवृत्तीच्या माणसाला काय आवडतं वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्या आवडी असू शकतात. एखाद्या माणसाला मद्यपान आवडतं. मद्यपान आवडलं म्हणून त्यानं मद्यपान करणं स्वस्तेच प्रियम आत्मना हा धर्म सांगणाऱ्या प्रमाणाचा विचार करून मी मला जे आवडतं ते करायला लागलेलं आहे. मद्यपान करणे शास्त्राच्या दृष्टीने माझ्याकरता धर्म ठरतो असं जर कोणी सांगायला लागलं तर ते चालणारे का स्वस्तेच प्रियम आत्मना हा अवस्थेचा विचार करत असताना मनुस्मृतीवरच्या कुल्लूक भट्ट वगैरे त्याच्याकरांनी विचाराचा सांगितला स्वतःला आवडतं त्याला प्रामाण्य कधी वेदानं सांगितलेल्या एकाच तत्वाच्या बद्दलच्या दोन वैकल्पिक वाक्याचा विचार करत असताना त्या दोन विकल्पाच्या वाक्यातून तुम्हाला जे आवडेल ते प्रमाण म्हणा. एकच वस्तू सांगायची आहे वेदाला एकच गोष्ट सांगायची आहे पण त्या एका गोष्टीच्या संबंधाला वेद जर विकल्पाचा विचार तुमच्या समोर ठेवत असेल म्हणजे अग्निहोत्र करायचं आहे. अग्निहोत्राच्या बाबतीमध्ये शास्त्राने दोन विकल्प आपल्या समोर ठेवले. वेदाचे दोन वाक्य येतात. ते पूजिते जी होती अनुजिते जी होती म्हणजे सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर अग्नीला हवन देतो आणि अनुजिते जी होती म्हणजे सूर्याचा उदय होण्याच्या आधी हवन देतो. आता इथं दोन वाक्य आली की नाही. अग्निहोत्राचं प्रकरण चालू असताना अग्निहोत्रामध्ये अग्नीला त्या अग्निहोत्राला हवन द्यावं लागतं पण त्याला कोणता पक्ष स्वीकारावा सूर्योदयाच्या आधी त्यानं हवन करायचं का सूर्योदयाच्या नंतर हवन करायचं. दोन वाक्य वेदाचीच आहे. एक वेदाचं वाक्य असं सांगतं की बाबा सूर्याचा उदय झाल्यानंतर हवन करा आणि दुसरं वाक्य त्याला वेदाचं त्याच वेदाचं तिथंच त्याच प्रकरणात येणारं दुसरं वाक्याचं आहे अनुजिते जी होती. मग पूजिते जी होती अनुजिते जी होती एका अग्निहोत्र्याच्या संबंधानं अग्नीला होऊन देत असताना उदयानंतर आणि उदयाच्या पूर्वी असे दोन जेव्हा विकल्पाचे वाक्य आपल्या समोर येतात ना तेव्हा त्या विकल्पाच्या वाक्याचा विचार करत असताना शास्त्राने सांगितलं या दोन विकल्पापैकी तुम्हाला जो आवडतो त्याला प्रमाण माना तो तुमच्याकरता धर्म आहे. विकल्पामध्ये आपल्या रुचीला प्रामाण्य आहे बरं का. तुम्हाला वाटलं सूर्योदयाच्या आधी आपण आंघोळ करून बसून हवन करावं सूर्योदयाच्या आधी करा आणि एखाद्याला वाटलं आपण सूर्यवंशी आहोत सूर्योदय झाल्यानंतर आपण कधीतरी पुढे उठतो
तर मग त्यांना उदीचे जे होते पक्ष स्वीकारावा, मग उदयाच्या नंतर त्यांना हवन करायचा स्वीकार करावा. तर त्याच्याकरता धर्म आहे. उदिते जे होती अनुदिते जे होते असं विकल्पना जर वेदानं सांगितलं नसतं तर आपल्या आवडीला प्रामाण्य नव्हतं. आपल्या आवडीला प्रामाण्य कधी विकल्पाच्या जागेमध्ये आपल्या आवडीला प्रामाण्य आहे. अतिरात्रे षोडशीनं गृह्णाती नातिरात्रे षोडशीनं गृह्णाती. जगद्गुरु शंकराचार्यांनी विकल्पाकरता दिलेलं हे उदाहरण आहे. अगोदर जे अग्निहोत्राचं उदाहरण सांगितलं, उदिते जे होते अनुदिते जे होते ते कुल्लूक भट्टानं दिलेलं उदाहरण आहे. आणि आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये विकल्पाकरता उदाहरण असं आपल्याला सांगितलं की बाबा अतिरात्र नावाच्या यज्ञामध्ये षोडशी नावाचं पात्र घ्यावं असं एक वाक्य आहे आणि अतिरात्र यज्ञामध्ये षोडशी नावाचं पात्र घेऊ नये असे वेदवाक्य आहे. अतिरात्र षोडशीनं गृह्णाती हे वेदानं सांगितलं आणि नातिरात्र षोडशीनं गृह्णाती हेही वेदानं सांगितलं. अतिरात्र नावाच्या यज्ञामध्ये षोडशी पात्र घ्यायचे की नाही, कारण परस्पर विरुद्ध अर्थ विकल्पाचा विचार या दोन वेदवाक्याने जर आपल्याला सांगितलेलं असेल तर मग काय करायचं त्याचा विचार करत असताना शास्त्र म्हणतात तुमच्या आवडीला तिथं प्रामाण्य आहे. तुम्हाला अतिरात्र यज्ञामध्ये षोडशी पात्र घेऊन यज्ञ करायचं झाला तसं करा. अतिरात्र यज्ञामध्ये तुम्हाला षोडशी पात्र घ्यायचं नसलं तर न घेता यज्ञ करा, तसं करा. तुमच्या मनात जे असेल ते करा. विकल्पाच्या स्थानामध्ये मनुष्याच्या अंतःकरण वृत्तीला प्रामाण्य आहे. त्याचं काय स्वतःही संदेह परेशु वस्तुषु प्रमाण अंतःकरण प्रवृत्तय. अभिज्ञान शाकुंतलामध्ये कालिदासाने हे वाक्य वापरलेलं आहे. कालिदासाचं हे वचन आहे. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाल्याच्या नंतर तो मनुष्य जर संत असेल, सज्जन असेल, साधू वृत्तीचा असेल, स्वतःही संदेह पदेशु वस्तुषु, त्याला सज्जन मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जर संशय निर्माण झाला, हे करू का ते करू असं त्याला जर वाटायला लागलं तर त्यांना इतर काही पाहत बसण्याच्या पेक्षा प्रमाणम अंतःकरण प्रवृत्तया, त्याच्या अंतःकरणाच्या प्रवृत्तीला त्यांना विचारावं याच्यातलं काय करायचं आहे. सज्जनाची शुद्ध अंतःकरण वृत्ती त्याला जे करायला सांगेल त्याला धर्म म्हणायचं आहे. त्याचं कारण काय, त्याची अंतःकरण वृत्ती वेदशास्त्राच्या विरोधात कधी वागत नाही आणि त्याच्यामुळे वेदशास्त्राच्या विरुद्ध त्याच्या अंतःकरण वृत्ती त्याला कधी सांगायची नाही, म्हणून त्याला प्रामाण्य. आपल्याला चिंतन काय करायचं, वेदाला प्रामाण्य, शास्त्राला प्रामाण्य, वेदाला धरून असलेल्या स्मृतीला प्रामाण्य, वेदाला सोडून असलेल्या स्मृतीला प्रामाण्य नाही. वेदाला धरून असलेल्या शिलाला प्रामाण्य, वेदाला सोडून असलेल्या शिलाला प्रामाण्य नाही. वेदाला धरून असलेल्या सज्जनाच्या आचाराला प्रामाण्य, वेदाला सोडून असलेल्या सज्जनाच्या आचाराला प्रामाण्य नाही. आणि वेदाला धरून असलेल्या अंतःकरण वृत्तीच्या अभिरुचीला प्रामाण्य आहे, वेदाला सोडून असलेल्या अंतःकरण वृत्तीच्या अभिरुचीला प्रामाण्य नाही. असं आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करता येतो. वेदावरच सगळा धर्म विचार अवलंबून आणि वेदावरच सगळा ज्ञान विचार अवलंबून आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून शास्त्र म्हणेल जे सांगावे ते राज्यही तृण मानावे, जेवदेल तरी न म्हणावे, विषयही विरुद्ध. ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन आपल्याला वेदाच्या बाबतीत प्रामाण्य कसं स्वीकारावं त्याबद्दल असं सांगितलेलं आहे. शास्त्रानं तुम्हाला विषय घ्यायला सांगितलं तर ते विरुद्ध म्हणायचं नाही आणि शास्त्राने तुम्हाला राज्यत्याग करा म्हणून सांगितलं तर कसपटाप्रमाणे समजून तृण समजून ते राज्य सोडायला तयार झालं पाहिजे. अर्थ काय, आपल्या दृष्टीनं राज्य अत्यंत अनुकूल आहे आणि आपल्या दृष्टीनं विषय अत्यंत प्रतिकूल आहे, पण तुमच्या दृष्टीला जे जसं दिसलं त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने शास्त्र जर सांगत असेल तुमची बुद्धी बाजूला ठेवून शास्त्राचं ऐका. तुम्हाला राज्य आनंदाचं वाटलं पण शास्त्रानं राज्याला तृण समजायला सांगितलेला सोडून घ्या. तुम्हाला विषय विरुद्ध जरी वाटलं पण शास्त्रानं तुम्हाला ते जर विषय घ्यायला सांगितलेलं असेल तर ते विरुद्ध न म्हणता स्वीकारा, असा ज्ञानेश्वर महाराज विचार सांगतात. म्हणजे आपल्या बुद्धीनं केलेला अनुकूल प्रतिकूलतेचा विचार आपल्याला कल्याण प्राप्त करून देऊ शकत नाही आणि शास्त्राने केलेला आपल्या अनुकूल प्रतिकूलतेचा विचार आपलं कल्याण प्राप्त करून देणारा असू शकतो. त्याचं चिंतन करून ज्ञानेश्वर महाराजांनी असा प्रश्न व्यक्त केलेला आहे. एवढं जर शास्त्राचं प्रामाण्य असेल, एक वचन आहे, शास्त्राने यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति ते नराः. माणूस कोणाला म्हणायचं, शास्त्राने यत्र गच्छन्ति, ज्या ठिकाणी शास्त्र जात असेल किंवा शास्त्र जायला सांगत असेल तत्र गच्छन्ति ते नराः, शास्त्राच्या मार्गाने जाणारं त्याला म्हणायचं माणूस. आणि मतयो यत्र गच्छन्ति, शास्त्राला सोडून आपली बुद्धी जिथे जात असेल त्याला काय म्हणायचं, मतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानरः, त्याला वानर म्हणायचं. माणूस म्हणायचं कारण नाही. वानरः म्हणजे वानर योनीकडे एकदम जायचं नाही बरं का, वानरः म्हणजे तो नर आहे किंवा नाही संशय असा आहे. माणूस आहे की नाही त्याच्याबद्दल थोडासा संशय, आणि माणूस आहे की नाही याचा संशय आला की मात्राशिवाय दुसरा कोणी आठवत नाही, म्हणून वानरः म्हणायला हरकत नाही बरं का. या शास्त्राने यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति ते नरः,
शास्त्र ज्या ठिकाणी जात असेल त्या ठिकाणी जाणारा, तेच करणारा, तेच ज्ञानात विचारात घेणारा त्याला म्हणायचं माणूस. आणि आपली बुद्धी ज्या ठिकाणी नेत असेल त्या ठिकाणी जात राहणाऱ्या माणसाला म्हणायचं आहे वानर. त्या सगळ्या वचनाचा, त्या सगळ्या चिंतनाचा विचार करा. त्याच्यातून एकच गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ते म्हणजे शास्त्राचं प्रामाण्य. शास्त्र कल्याणाकरता प्रवृत्त झालेलं आहे. मग कल्याणाकरता एकाच्या नव्हे जगाच्या कल्याणाकरता प्रवृत्त झालेलं असं जे शास्त्र आहे त्या शास्त्राच्या संबंधाने विचार करत असताना जडो असा नाम रूप असं म्हणायचं काही कारण आहे का, असाच विचार आपल्या डोळ्यासमोर येतो बरं का. कारण नाम शब्दाचा एक अर्थ शास्त्राचा केलेला आहे. नाम म्हणजे जर शास्त्र असेल आणि शास्त्र म्हणजे यावत शास्त्र हे जर कल्याणाचं असेल तर ते कल्याणाचं असलेलं शास्त्र आपण सोडून द्यावं, त्याला आग लागावी, ते नष्ट व्हावं. निनाव म्हणजे शास्त्र रहित अशी अवस्था सिद्ध व्हावी असं तुकाराम महाराजाला या ठिकाणी म्हणायचं आहे का. असा एक विकल्प आपल्या डोळ्यासमोर आहे बरं का. असं म्हणता येणार नाही, तुकाराम महाराजांना असं म्हणता येणार नाही असं पूर्व पक्षी सांगतो. एक पूर्व पक्षाला होता व्यावहारिक नामाच्या संबंधाचं चांगलेपण सांगणारा. दुसरा पूर्व पक्ष आपल्या समोर आलाय नाम म्हणजे शब्द म्हणजे यावत शास्त्र आणि ते सांगत असल्यामुळे त्याच्याविषयी अनुकूल बुद्धी धारण केली पाहिजे. जडो असं नाम म्हणायचे शास्त्राच्या बद्दल काही कारण नाही. आता तिसरा एक आपल्याला नाम शब्दाचा अर्थ पाहायचा. नाम शब्दातून काय काय व्यक्त केलंय. नाम म्हणजे व्यावहारिक नाम, नाम म्हणजे दुसरा अर्थ केला शास्त्र. आता तिसरा नाम शब्दाचा अर्थ जगत. यावत जगाला उद्देशून सुद्धा नाम शब्दाची योजना आपल्याला पाहायला सापडते. नाम रूपाने जे अभिव्यक्त झालेलं आहे त्याचं नाव आहे जग. बरं का. जगाची व्याख्या करत असताना जगद्गुरू शंकराचार्यांनी जगाचं वर्णन केले पहा. जन्मात येथे येता या सूत्रावर भाष्य देत असताना आचार्यांनी जगाचं वर्णन केलं. असे जगत हा नामरूपाभ्याम व्याकृतस्य. पहिला शब्द प्रयोग आचार्यांचा असा आहे. पुढे आचार्यांनी कसे जगाचं वर्णन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. असे जगत हा नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देशकाल निमित्त क्रिया फलाश्रयस्य मनसा अति अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थिती भंगाः यथा सर्वज्ञात सर्व कारणात भवती तत् ब्रह्म असं पुढचं वास्तुशिष्टातल्या चिंतनाचार्याने सांगितलेलं. आपल्याला जन्माद्यस्यता सूत्राचं सगळं भाष्य पाहायचं नाही. सत्य जन्मादी त्याचा विचार करत असताना आचार्याने सांगितलेलं की जगाचं वर्णन आहे. हे जगाचं वर्णन आपल्या समोर ठेवतो. हे जग कसं आहे आचार्याने या जगाचं वर्णन करायला सुरुवात केली. नाम रूपाभ्याम व्याकृतस्य. नाम आणि रूपाच्या योगाने या जगाचं व्याकरण म्हणजे स्पष्टीकरण झालेलं आहे. नामरूपाने व्याकृत झालेलं म्हणजे नामरूपाला प्राप्त झालेलं हे जग आहे. काय आहे जगाची सकर्तृकता सिद्ध करण्याकरता म्हणजे जग कोणीतरी रचलेलं आहे, जगाला कोणीतरी करत आहे ते सिद्ध करण्याकरता आचार्यांनी केलेली सगळी वर्णनं उपयोगाची आहेत असं भामसेकरांनी वगैरे दाखवलेलं आहे बरं का. आपल्याला नामरूपाने व्याकृत आहे म्हणून सकर्तृक आहे. प्रतिनियत देशकाल क्रिया फलाला आश्रय आहे म्हणून जग सकर्तृक आहे. अनेक असरच्या भोगत्याने संयुक्त आहे म्हणून सकर्तृक आहे. आणि सामान्य जीवाला मनानं सुद्धा याच्या रचनेचा विचार करता येत नाही म्हणून हे सकर्तृक आहे असं चिंतनाचार्याने तिथं स्थापित केलेलं आहे. आता पुढच्या भाष्यकारांनी म्हणजे आचार्यांच्या टीकाकारांनी निबंधकारांनी म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मला विचार काय करायचा, बाकी जगाचं शंकराचार्यांनी केलेलं वर्णन सोडून द्या. जगाच्या रचनेचा मनानंही आपल्याला विचार करता येत नाही असं आचार्य बोलले. सोडून द्या, त्याचा आता आपल्याला काही उपयोग नाही. जगाच्या रचनेचा मनाने विचार करता येत नाही. हे जग कसं आहे प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया आणि फळ यांना आश्रय आहे. म्हणजे जगामध्ये काही गोष्टी ठराविक देशात उत्पन्न होतात, काही गोष्टी ठराविक कालात निर्माण होतात, काही गोष्टी ठराविक निमित्तानं उत्पन्न होतात, काही जगामध्ये ठराविक लोकांच्या ठराविक क्रिया आहेत आणि काही जगामध्ये ठराविक लोकांना प्राप्त होणारी फळ आहेत. हे देश काल निमित्त क्रिया आणि फळ हे प्रतिनियत म्हणजे प्रत्येकाचं ठरलेलं वेगळं वेगळं असं या जगामध्ये आहे. आचार्याने केलेलं जगाचं दुसरं वर्णन आहे. अजून एक तिसरं वर्णन आचार्याने केलं अनेक कर्तृ भोक्तृ संयुक्त. जगामध्ये अनेक कर्ते आणि भोगते आहेत. त्या कर्त्या भोगत्याने संयुक्त असलेले हे जग आहे. ही सगळी तिन्ही वर्णन आपल्याला आता उपयोगाची नाही. आता आपल्याला पहिलं वर्णन उपयोगाचं आहे नामरूपाभ्याम व्याकृतस्य. हे जग कसं आहे नाम आणि रूपाने व्याकृत झालेलं. नामरूपाने व्याकृत झालेलं म्हणजे नामरूपाने स्पष्ट केला प्राप्त झालेलं असं हे जग आहे. म्हणजे नामरूपाने जे स्पष्ट केला प्राप्त झालं त्या जगाला सुद्धा नाम हा शब्द आहे. नाम शब्दाचे कोशात अर्थ देत असताना त्याच्यामध्ये जग हा एक अर्थ नाम शब्दाचा दिलेलाच आहे म्हणून हे बोलायला लागलो बरं का. म्हणजे ती नाम शब्दाचे 3 अर्थ झाले. नाम म्हणजे आपल्या ठिकाणी असणारी व्यक्तीला उद्देशून ठेवलेलं नाव. नाम शब्दाचा दुसरा अर्थ शास्त्र आणि नाम शब्दाचा तिसरा अर्थ आपल्या डोळ्यासमोर आला ते म्हणजे यावत जगत. यावत शास्त्र यावत जगत आणि व्यक्ती विशेषाला उद्देशून ठेवलेला
यावर कशा पद्धतीचा एक शब्द प्रयोग असा नामाचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चिंतन आपल्या समोर येतं. मग व्यवहारी मनुष्याला व्यक्तीला ठेवलेलं नाव जसं चांगलं आहे हा पूर्व पक्षाला, हा शास्त्ररूपी नाम जसं चांगलं आहे हा पूर्व पक्षाच्या डोळ्यासमोर आला, तसा जग नावाचा पदार्थ जो आहे हे नाम म्हणजे जग हे तरी काही वाईट आहे का? जगाचा विचार करत असताना जग सुद्धा चांगलं असंच काही लोक असं म्हणणं जग आहे म्हणून तरी आपण पंढरपूरला येतो, ते जग आहे म्हणून तरी आपण चंद्रभागेचं स्नान करतो, ते जग आहे म्हणून तरी आपण कंठामध्ये तुळशीची माळ धारण करतो, ते जग आहे म्हणून तरी आपल्याला पंढरपूरची नगर प्रदक्षिणा करता येते, ते जग आहे म्हणून तरी आपल्या गावाहून आपल्याला पंढरपूर पर्यंत येऊन परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन घेऊन कृतार्थता मानता येते. अवघीच तीर्थे घडली एका वेळा चंद्रभागा डोळा देखील या, अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या, अवघी असंता एका वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या. तुका म्हणे जन्म आल्याच्या सार्थक विठ्ठलची एक देखील या. या 4 तत्वापैकी कोणत्या तत्वाची शरणता तुम्हाला जगापासून स्वीकारता येते बोला. चंद्रभागेला तुम्ही येता जग आहे म्हणून ना, पंढरीला तुम्ही येता जग आहे म्हणून ना, पुंडलिकाचं दर्शन घेता जग आहे म्हणून ना, आणि परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन घेऊन तुम्ही कृतार्थता मानता. जन्म आल्याचे सार्थक ची भावना तुमच्या ठिकाणी निर्माण होते. कशामुळे? जग आहे म्हणून. पण जग आहे म्हणून जर असं तुमचा भक्तीपंथ चालत असेल, जग आहे म्हणून गुरुशिष्य परंपरेतून ज्ञानाची अध्ययन परंपरा चालत असेल, जग आहे म्हणून कर्माधिकाचं अनुष्ठान होत असेल, वेदानं सांगितलेलं कर्म, वेदानं सांगितलेलं ज्ञान, वेदानं सांगितलेली भक्ती, वेदानं सांगितलेला योगाभ्यास, वेदानं सांगितलेलं अभिचार कर्म, त्याच्यापैकी काहीही करायचं झालं तर त्याच्याकरता जगाचं अस्तित्व मानावं लागतं. हे जग आहे म्हणून हे सगळं जर चालत राहतं ते जगाला वाईट म्हणायचं काही कारण आहे का बोला? असं लोकांचं म्हणणं आपल्या समोर येतं. पूर्व पक्ष असा आहे. नाम चांगलं आहे कोण पण म्हणतो, विचार केला. शास्त्र चांगलं आहे कोण म्हणतो, या संबंधाचा विचार केला. आणि जग चांगलं आहे असं कोण म्हणतो, याही संबंधात आपण विचार केला. जग आहे म्हणून जीवाला सुखदुःखाची उपलब्धी आहे. जग नसतं तर सुखही नाही दुःखही नाही. ह्या लोकातलं सुख असो की परलोकातलं सुख असो, ह्या लोकातलं दुःख असो की परलोकातलं दुःख असो, तिथं मला चहा पिऊन झालेलं सुख असो की स्वर्गात जाऊन अमृतपणानं झालेलं सुख असो, तिथं काटामोडून झालेलं सुख असो की दंतशुकादी नरकामध्ये दंश केल्याच्या नंतर झालेलं दुःख असो, कोणतंही दुःख असो, तिथलं काट्यानं होणारं दुःख जग आहे म्हणून. नरकात गेल्यानंतर अतिपत्रवनामध्ये फिरत असताना होणारं दुःख जग आहे म्हणून. तिथं चहा पिऊन झालेलं सुख जग आहे म्हणून. आणि परलोकात अमृतपानाने होणारं सुख सुद्धा जग आहे म्हणून. मग सुख दुःखाची व्यवस्था होण्याकरता जर जगाचं अस्तित्व मानावं लागतं, कर्म योग भक्ती ज्ञान या सर्वांचं अनुष्ठान होण्याकरता म्हणून जग जर स्वीकारावं लागतं तर हे जग वाईट आहे असं कसं म्हणतं, असं काही लोकांचं म्हणणं आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणजे नाम वाईट नाही, शास्त्र वाईट नाही आणि जगत वाईट नाही. म्हणजे नाम शब्दाचा कोणताही अर्थ जर स्वीकारला तर जळू असा नाम म्हणायचं कारण नाही, असा विचार आपल्या समोर येतो. त्याच्या पुढे थोडस चला, रूपाचा विचार तुकाराम महाराजांनी केला. नामाच्या संबंधात चांगलेपण आणि रूपाच्या संबंधात चांगलेपण बघून आपण एकदम दोघांच्या खंडनाला लागू. नाम रूपाचं एकदम खंडन कसं उत्तर पक्षाने केलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ते पहिला विचार याच्या संदर्भात आपल्याला करताना नामाचं अनुकूलत्व कसं आहे ते पूर्व पक्षाला मांडलं. आता रूपाच्या बद्दलचा थोडासा विचार करा. वेगळ्या वेगळ्या पद्धतीची रूप जी जगामध्ये आपल्याला उपलब्ध होतात ना, या रूपाचा विचार करत असताना रूप बहुधा तेजाचा गुण आहे. तेजाच्या योगानेच आपल्याला हे रूप पाहायला मिळतं. आकाशच असताना, आकाशाच्या पुढची गोष्ट निर्माण झालेली नसताना जगात रूप नव्हतं. ऐका, आकाशाच्या नंतर निर्माण झालेला जो वायू आहे तो आकाश आणि वायू ही दोनच भूत असताना त्याच्या पुढचं तेज निर्माण होण्याच्या आधीच्या अवस्थेमध्ये जगामध्ये रूप नव्हतं. बरं का, परमात्मा होता रूप नाही, माया होती रूप नाही, आकाश आलं रूप नाही, वायू आला रूप नाही. आणि त्या वायूच्या पासून निर्माण झालेले जे तेज नावाचं कार्य आहे तिथून मात्र पुढे रूपाची संगती आपल्याला पाहायला सापडते. रूपाचा विषय हे तेजाचा विषय गुण रूप आहे. आकाशाचा गुण शब्द सांगितला, वायूचा गुण स्पर्श सांगितला आणि तेजाचा गुण म्हणून रूपाचा विचार आपल्याला शास्त्राने सांगितलेला पाहायला सापडतो. तेजस कार्य असलेलं हे रूप आहे, तेजगुणाचं कार्य असलेलं हे रूप आहे. ऐका, रूपाच्या संबंधाचा विचार करत असताना हे तेजाचं कार्य जरी असलं तरी अन्य अन्य भूतांच्या ठिकाणी भूतांची रूप आपल्याला नाही असं म्हणता येत नाही. तर का, तेजाच्या पासून पुढे निर्माण झालेलं आप आणि आपाच्या पासून पुढे निर्माण झालेली पृथ्वी त्यांच्या ठिकाणी रूप आहे की नाही? तेजाचं रूप आहे.
अजून त्या ठिकाणी असणाऱ्या रूपाचा विचार जर केला तर नीलकिताधिकम रूप हा रूपम त्याच्या ठिकाणी असणारं नीलकिताधिक रूप आपल्याला पाहायला सापडतं. जलाच्या ठिकाणी आपल्याला पांढरं रूप पाहायला सापडतं. पृथ्वीच्या ठिकाणी आपल्याला कृष्ण रूप पाहायला सापडतं. असा रूपाचा विचार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या 3 भूताच्या बाबतीत केला. आज तेजाच्या पासून निर्माण होणारा आप या पंचमहाभूताच्या बाबतीमध्ये गुणांचा विचार करत असताना असं सांगितलं कारणाचे गुण कार्यात येतात पण कार्याच्या गुणाचा कारणाच्या ठिकाणी काही संबंध नाही. आकाशाचा गुण वायूत येतो. आकाश आणि वायूचे मिळून गुण तेजामध्ये येतात. आकाश वायू आणि तेजाचे मिळून गुण आपामध्ये येतात. आकाश वायू तेज आणि आप या चारीचे गुण पृथ्वीमध्ये येतात. आणि कारणाच्या गुणाची अनुवृत्ती जशी कार्यद्रव्यामध्ये होते त्याप्रमाणे प्रत्येक कार्यद्रव्याचा स्वतःचा स्वतंत्रपणा गुण असतो. असे चिंतन पंचदशीकरांनी वेदांतामध्ये केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आकाशाचा गुण आहे शब्द. शब्द नावाचा आकाशाचा गुण. आकाशाच्या ठिकाणी एक शब्दच आहे. परमात्म्याच्या ठिकाणी असणारी सत्ता आकाशात आली. मायेच्या ठिकाणी असणारी निस्तत्वता आकाशात आली आणि स्वतःचा आकाशाचा एक गुण आहे शब्द. त्या शब्द गुणासहित असलेल्या आकाशाने निर्माण केलेला जो वायू आहे वायूमध्ये काय काय आलं परमात्म्यापासून सत्ता आली. मायेपासून निस्तत्वता आली. कारण असलेल्या आकाशापासून शब्द वायूच्या ठिकाणी आला आणि वायूचा स्वतःचा एक गुण सिद्ध झाला तो स्पर्श. या 4 गुणांनी 4-5 गुणांनी युक्त झालेला वायू पुढे तेजाला जेव्हा निर्माण करतो तेव्हा तेजाच्या ठिकाणी परमात्म्याची येते सत्ता, मायेची येते निस्तत्वता, हा आकाशाचा येतो शब्द, वायूचा येतो स्पर्श आणि त्या तेजाच्या ठिकाणी स्वतःचाही गुण सिद्ध होतो. त्याचं नाव आहे रूप. त्या रूपाचा विचार आपल्याला करायचा. रूप त्या तेजाच्या ठिकाणी आल्याच्या नंतर तेजापासून निर्माण होणाऱ्या जल आणि पृथ्वीच्या ठिकाणी सुद्धा या रूपाचा संबंध हा तेजाच्या योगाने घडतो. कारण असलेल्या तेजापासून कार्य असलेल्या आप आणि जलाच्या आप आणि पृथ्वीच्या ठिकाणी सुद्धा तेजाचा संबंध घडतो हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. म्हणजे तेज आप आणि पृथ्वी आणि त्या सगळे पार्थिव पदार्थ यांच्या ठिकाणी जरी आपल्याला तेजाच्या योगानं सिद्ध होणाऱ्या रूपाची संगती पाहायला सापडत असली तरी वायू आणि आकाशामध्ये रूपाची संगती नाही हे लक्षात घ्या. वायू आणि आकाशात रूप नाही पण वायू आणि आकाशात रूप नाही असं जरी असलं तरी या सगळ्यांच्या रूपाचा विचारही शास्त्रांनी केलेला आहे. पृथ्वीला रूप आहे. आपाला रूप आहे. तेजाच्या ठिकाणी रूपाचा संबंध आहे. वायूच्या ठिकाणी रूपाचा संबंध आहे की नाही याचा विचार करत असताना शास्त्र म्हणतं तो वायू अपंचीकृत आहे का पंचीकृत आहे हे सांगा. वायूच्या ठिकाणी रूपाचा संबंध आहे हेही उत्तर आहे आणि वायूच्या ठिकाणी रूपाचा संबंध नाही हेही उत्तर आहे. अपंचीकृत वायूच्या ठिकाणी रूपाचा संबंध नाही पण पंचीकरण झाल्यानंतर त्या पंचीकृत वायूमध्ये तेज असल्यामुळे तेजाकडून पंचीकृत वायूच्याकडे सुद्धा रूप येण्याची शक्यता आहे. आकाशाच्या बाबतीमध्ये मात्र रूपाचा विचार केलेला नाही. कारण कोणत्याही प्रकारचं स्वरूप नसणं जे जर आकाशाचं रूप असेल तर त्या ठिकाणी रूपाचा विचार करता येत नाही असं चिंतन आहे. म्हणजे काय पार्थिव रूप एक आहे. तर्कसंग्रहामध्ये वेगळ्या वेगळ्या रूपाचा विचार केलेला आपल्याला पाहायला सापडतो. पार्थिव रूप आहे आपलं कोणाचंही जमिनीवर राहणाऱ्या मनुष्याच्या बाबतीत पृथ्वीचा संबंध असणारं जे शरीर आहे त्या शरीराचा विचार जर आपण करायला लागलो तर आपल्या शरीराला म्हणतात पार्थिव. त्या पार्थिव शरीराला सोडून दुसरे शरीर शास्त्राने सांगितलं त्याचं नाव आहे जलीय शरीर, पाण्याचं शरीर. हे जलीय शरीर कोणाला आहे वरून लोकांतल्या जीवांचं शरीर जर आपण पाहिलं तर ते जलीय आहे, पाण्याचं शरीर आहे. पाण्याच्या शरीरामध्ये मग दात कुठले आले, हाड कुठलं आलं असा विचार माणसं करतात. नाही असं नाही. आपल्या शरीरामध्ये पार्थिव असल्यामुळे कठीण असा हाडासारखा पदार्थ आहे. दात आपले कठीण आहेत त्यांना ते कुठले आले पदार्थ, दात कुठले आले त्यांना हाडं कुठली आली, जलीय शरीरामध्ये हे विचार कसे असतील असा विचार करणाऱ्या लोकांना पुराणाच्या आधारानं तर्कसंग्रहानं उत्तर दिलंय की बाबा त्या लोकांमध्ये असणाऱ्या जीवांचं त्या भूताच्या पदार्थाला रचलेलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये सगळे विचार आपल्याला मानावे लागतात. दात आहेत की नाही जलीय शरीरामध्ये आहेत. वरून लोकातल्या जीवाचं शरीर जलीय आहे बरोबर. जलतत्वाची प्रधानता त्याच्यामध्ये आहे बरोबर. मग जलतत्वाची प्रधानता ज्या शरीरामध्ये त्याच्यात दात कुठले आले त्याला उत्तर देताना तर्कसंग्रहाच्या टीकाकारांनी सांगितलं की बाबा पाणी गोठवून त्याचा बर्फ करता येतो की नाही करता येतो. आकाशातून गारा पडतात की नाही पडतात. तुमच्या फ्रीज मध्ये बर्फाचे तुकडे असतात की नाही असतात. हे बर्फाचे तुकडे कठीण आहेत की नाही कठीण आहे. तुमचे दात कठीण आहेत पण बर्फाचे तुकडे कठीण आहेत. तुमचे दात हाडाचे असतील तर तिथल्या लोकांचे हाड आणि तिथल्या लोकांचे दात सुद्धा अशा पद्धतीने बर्फाचे असणार दिसतात. काहीतरी त्याच्या बाबतीत संगती लावून घ्या.
मला सांगायचं काय, हा बारीक विचार सोडून द्या. पण पृथ्वीत नांदणाऱ्या जीवाचं शरीर जसं पार्थिव, ऐका, वरून लोकात राहणाऱ्या जीवाच्या शरीराचा विचार जर आपण केला तर ते जलीय आहे. त्याच्यानंतर ते तैजस शरीराचा अग्नी लोकांमध्ये राहणारे, आदित्य मंडलात राहणारे जीव आहेत. ह्या एखादा सवित्रमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन तन्य निष्ठा केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरण्मय वपुर धृत शंख चक्र. सूर्यनारायणाचं वर्णन आहे ना, हा सूर्यनारायण आदित्य मंडलाच्या ठिकाणी राहतो. आदित्य मंडलस्थ जो पुरुष आहे, हा आदित्य मंडलस्थ असणाऱ्या या सूर्यनारायणाला तिथं जर ऐश्वर्यासह राहणं असेल, ऐका, वैकुंठात राहणाऱ्या विष्णूचं वैकुंठात ऐश्वर्यानं जसं राहणं आहे तसं आदित्य मंडलाच्या ठिकाणी या सूर्य नावाच्या देवाचं ऐश्वर्यासह राहणं. मग वैकुंठात विष्णूचं ऐश्वर्यासह राहणं असताना त्याच्याबरोबर अनेक जसा सेवकांचा समुदाय, भक्तांचा समुदाय मानावा लागतो, तसं आदित्य मंडलाच्या ठिकाणी सूर्याचं जे राहणं ते ऐश्वर्यासह राहणं, म्हणून त्याचे सेवक वगैरे सुद्धा जीव तिथं आहे तसं आपल्याला स्वीकारावं लागतं. सूर्यास्त आणि सूर्याचे भक्त सेवक असणाऱ्या सगळ्या जीवांचं आदित्य मंडलाचं जे शरीर आहे त्या शरीराचा विचार काय करतात. पार्थिव शरीर तिथे टिकेल होय, टिकत नाही मला, पार्थिव शरीर तिथे टिकत नाही. आदित्य मंडलाच्या ठिकाणी किंवा अग्नी लोकांच्या ठिकाणी पार्थिव शरीराची स्थिती नाही. जरी शरीर जर तिथे जायला लागलं तर ते वाफ होऊन जाईल, ते टिकायचं नाही. मग तिथे राहायला कोणतं शरीर पाहिजे, तेच शरीरच त्या ठिकाणी पाहिजे असा विचार आपल्याला करावा लागतो. आणि अग्नी तत्वाची ज्याच्यात प्रधानता आहे अशा पद्धतीचं तेजस शरीर त्या अग्नी लोकांमध्ये किंवा आदित्य लोकांमध्ये राहणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. एक पार्थिव शरीर आहे, दुसरं जलीय शरीर आहे, तिसरं तेजस शरीर आहे, आणि या तीन शरीराच्या पलीकडे गेल्याच्या नंतर एक वायवीय शरीर आहे. वायवीय शरीर वस्तुतः वायूच्या ठिकाणी रूप नाही, पण पंचीकृत झालेल्या वायूच्या ठिकाणी तेजाचा संबंध असल्यामुळे पंचीकृत वायूला रूप आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. आणि ते पंचीकृत वायूच्या ठिकाणी येणारे जे रूप आहे अग्नीच्या संबंधाने हा भाग वेगळा. हे कुठं राहतं, वायुव्य शरीर कुठं राहतं, वायू लोकांमध्ये. वायू देवतेचा म्हणून सांगितलेला जो वायू लोक आहे त्या वायू लोकांमध्ये राहणाऱ्या जीवाच्या शरीराचा विचार जर आपण केला तर ते वायू तत्वाच्या प्रधानतेनं रचलेलं शरीर आहे. तेव्हा आपल्याकडे भूतीय एक मानले जाते. पण भूताचं शरीर कसं असतं, वायू प्रधान असतं असं वर्णन त्याच्याबद्दल केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्याच्या भूताला कुठेही राहता येतं. बघा, आपल्याला भागवतातली कथा माहिती आहे, भागवताच्या महात्म्यामध्ये तो धुंदुकारी कथा ऐकण्याकरता जेव्हा आला, ते कथा ऐकण्याकरता आला तो कुठं बसला, तिथं कथा मंडपामध्ये गोकर्णाची कथा चालू असताना एक अशी वेळूची काठी ठेवलेली होती. त्या वेळूच्या काठीमध्ये ते भूत येऊन राहिलं. तो धुंदुकारी प्रेत योनीला प्राप्त झालेला येऊन राहिला. आता एका काठीमध्ये त्या धुंदुकारीला आपल्या स्वतःच्या शरीरानं राहता येतं. त्याचा अर्थ काय, पार्थिव शरीर असतं तर ते काठीमध्ये जाऊन बसलं असतं का. तुमचं माझं पार्थिव शरीर आहे, एका काठीत बसून दाखवा बरं, मला दाखवता येते का तुम्हाला. जमत नाही, तुम्हाला जमत नाही, मलाही जमत नाही. हा, तुम्ही म्हणताल आम्हाला जमत नाही, तुम्ही करून दाखवा, मला तरी कुठले येतं ते. पार्थिव शरीराला एका शरीरानं दुसऱ्या शरीरात जाऊन बसले जमत नाही. हा, ते जलीय शरीर बघा, पाण्याचं शरीर असतं तर त्याला तरी राहणं जमलं असतं का. वेळूची काठी, बांबू नाही. हा ऐका, तिथं सांगितलेला वेळू आहे. वेळू कसा असतो, भरीव असतो. भरीव असेल काय, बांबू मध्ये पाणी भरता येईल हो, ते पोकळ असतं. पोकळ असल्यामुळे बांबूत पाणी भरता येईल, पण वेळूमध्ये मात्र पाणी भरण्याची शक्यता नाही. म्हणजे त्याचं शरीर हे धुंदुकारीचं शरीर त्या वेळूच्या काठीत बसलेलं होतं. त्याचा अर्थ ते पार्थिव नाही, त्याचा अर्थ ते जलीय नाही. बरं, तेजस तरी आहे का. तेजस शरीर जर वेळूच्या काठीत येऊन बसलं तर वेळू जळून जाईल ना, म्हणून ते तेजस हे मानता येत नाही. मग कसं म्हणतात, ते शरीर वायवी आहे असं आपल्याला म्हणलं पाहिजे. सांगायचं काय आपल्याला, एक पार्थिव शरीर, एक जलीय शरीर, एक तेजस शरीर, एक वायवीय शरीर, 4 प्रकारची शरीर जीवाच्या ठिकाणी सिद्ध झाले. किंवा वेगळ्या पद्धतीने उच्चार करत असताना शास्त्राने संतांनी सांगितलं अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज, 4 पद्धतीने शरीराचा विचार आपल्या समोर आहे. अंड्यातून ज्यांचा जन्म होतो अशी एक योनी अंडज. जारज म्हणजे ज्याच्या शरीरावर जन्माला येण्याच्या पूर्वी जरायू नावाची कातड्याची पिशवी आवरण म्हणून आहे, त्याला म्हणायचं जरायू. आपलं प्रत्येकाचं शरीर जरायूच आहे. आपली गाय म्हैस येण्याच्या नंतर आपल्याला ती जरायू पाहायला सापडते, त्याला झार म्हणतात मराठीमध्ये, साध्या भाषेमध्ये जरायू. ते जरायूतून ज्यांचा जन्म होतो, गर्भावर एक पिशवी ज्यांच्या शरीराच्या भोवताली आवरण म्हणून काही कालपर्यंत राहते, त्यांना म्हणायचं जरायुज. एक आहे अंडज, दुसरं आहे जरायुज, तिसरं आहे स्वेदज. बरं का, स्वेदज म्हणजे काय, गंध. स्वेद शब्दाचा अर्थ गंध
आणि त्या गंधातूनच ज्यांचा प्रादुर्भाव आहे त्यांना म्हणायचं स्वेदज. हे स्वेदज प्राण्याचं उदाहरण फार चांगलं आहे. डोक्यामध्ये असणारे उवा. बरं का, आपल्या डोक्यात उवा होतात की नाही, आपल्या म्हणजे आपल्या म्हणत नाही, जे केस भरपूर वाढलेले असतील त्याच्या होतात की नाही, होत नाही, झोपेमुळे कळत नाही. डोक्यात उवा होतात. झालेल्या या उवा डोक्यात आल्या कुठून आल्या? डोक्यातली उवा आली कशामुळे? स्वेदज योनी येते. त्याचं शरीर स्वेदज आहे. तुमच्या डोक्यामध्ये आलेला जो घाम आहे तो घाम तुम्ही पुसला नाही आणि त्याच्यामुळे तो घाम शिजला. त्या घामाची दुर्गंधी निर्माण झाली आणि त्या दुर्गंधीतून त्या उवाचा जन्म झाला. चांगलं किंवा वाईट त्याची चिंतन सोडून द्या, पण निर्माण झालं एवढं खरं की डोकं खाजवतात, प्रत्येचा त्रास होतो, ते फणीनं काढून मारावं, ते सोडून द्या, त्याचा विचार करू नका. फक्त स्वेदज योनी एवढं आपण त्याच्यातून लक्षात घ्या. एक अंडज आहे, एक जारज आहे, एक स्वेदज आहे आणि एक उद्भिज आहे. उद्भिज म्हणजे काय? जमिनीचा उद्भेद करून जे जन्माला येतं त्याला म्हणायचं उद्भिज. अशा वनस्पती आहे. सगळीच्या सगळी वृक्ष योनी जी आहे, वनस्पतीची जी योनी आहे ती सगळी उद्भिज योनी आपल्याला पाहायला सापडते. म्हणजे काय? शरीराचा विचार करत असताना भूतप्रधानतेनं विचार करा. 4 शरीर आहे, पृथ्वीचं, आपाचं, जलाचं, पृथ्वी, आप, तेज आणि वायूचं. 4 प्रकारानं निर्माण होणाऱ्या शरीराचा विचार करा. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज. किंवा योनीचा विचार करा. योनी संख्यनम 84 लक्ष योनी, 184 नसुके फेरा वगैरे वगैरे संतांनी सांगितलेलं. काही लोकांचं शहाणपणाचं वेगळंच चालतात. 84 लक्ष योनी म्हणजे काय म्हणे? मला एकाने सांगितलं म्हणे, महाराज 84 योनी आहेत, लक्षात ठेव म्हणून देवानं सांगितलं म्हणे. 84 योनी आहेत, लक्षात ठेव. आता 84 योनीचे लक्षात ठेवायची काय गरज आहे बाबा? 84 आकडा काय आम्हाला लक्षात राहत नाही. 84 योनीची नावं जर सांगितलं तर ते आम्हाला काही लक्षात राहत नाही. ते लक्षात ठेव सांगायची गरज काय? लक्ष 84 नसुके फेरा या वचनाचा अर्थ करत असताना काय माणसं अर्थ करतील सांगता येत नाही. एका चांगल्या माणसाने चांगले वाचा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी केलेला अर्थ सांगतो. त्याने अर्थ काय करावा? चांगदेव किती वर्षाचे? 1400 वर्षाचे, तप्ती, तिरवासी वगैरे वगैरे वर्णन आपल्याकडे आहे. 1400 शब्दाचा त्याने अर्थ काय करावा? 14 अधिक 100 म्हणजे 114 वर्षाचं चांगदेवाचं वय होतं. म्हणजे 114 वर्षाचं चांगदेवाचं वय ही आश्चर्यानं सांगण्यासारखी गोष्ट आहे का? 1400 वर्षाचे तप्ती तिरवासी म्हणताना आजला चालवून उपयोग नाही. म्हणून काय आपण सुरुवातीला पाहून आलो, मतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानराः, शास्त्रांनी यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति ते नराः. निळोवारायाचं 1400 वर्षाचे तप्ती तिरवासी हे जे वचन आहे, शास्त्र वचन आहे, हे वचन ज्या संख्येवर आपल्याला नेमकी संख्या प्रमाण म्हणा. आपल्या डोक्यानं असेल चालवून काही करू नका. लक्ष 84 म्हणजे 84 योनी लक्षात ठेव असला अर्थ करू नका. लक्ष 84 नसुके फेरा तुकाराम महाराजांच्या या शास्त्रवचनाला प्रमाण माना आणि त्यांना जे सांगितलं तीच संख्या धरा. 84 लाख म्हणजे 84 लाख अशाच पद्धतीने ती संख्या आपल्याला विचारात घेतली पाहिजे. म्हणजे भूतप्रधानतेनं शरीराचा विचार केला 4 शरीर, उत्पत्ती प्रकारानुसार शरीराचा विचार केला 4 शरीर, योनी भेदाने शरीराचा विचार जर आपण करायला लागलो 84 लाख शरीर आणि या सगळ्या शरीराच्या बद्दल विचार करत असताना ही सगळी शरीर म्हणजे एक प्रकारचं रूप आहे ते आपल्याला विचारात घ्यायचं आहे. ते सगळं कोणत्याही जरी झालं तरी रूप आहे. भूतप्रधानतेनं रचलेलं शरीर रूप, अंडज जारज वगैरे पद्धतीने निर्माण झालेलं शरीर रूप. 84 लक्ष योनीपैकी कोणत्याही योनीतलं शरीर हे एक प्रकारचं रूप आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. आणि हे रूप कसं आहे? रूपाच्या बद्दल विचार करत असताना अनुकूलतेचा विचार करता येतो का असं जर कोणी विचारलं तर रूप सुद्धा अनुकूल आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं. कारण काय? तशा पद्धतीचं रूप सिद्ध झालं म्हणून आपल्याला त्याच्या लोकांचं राहता आलं. तेजस शरीर घेतल्याच्या शिवाय आदित्य मंडलात जाऊन सूर्यनारायणाचं दर्शन घेता येईल का? पार्थिव शरीर घेतल्याच्या शिवाय मृत्यू लोकांमध्ये येऊन पंढरपूरची वारी करता येईल का? जलीय शरीर घेतल्याच्या शिवाय वरुण लोकांमध्ये जाऊन वरुणाचा संबंध करता येईल का? आणि वायुंजीय शरीर केल्याच्या शिवाय वायुमंडलाच्या ठिकाणी जाऊन वायू लोकांमध्ये जाऊन वायू देवतेचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला घेणं शक्य होईल का? मला काय सांगायचंय, पंढरीनाथाच्या दर्शनाकरता उपयोगी असलेलं पार्थिव शरीर चांगलं की वाईट? त्या रूपाला वाईट म्हणताशी चांगलं म्हणतं. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे शिरापडे स्वर्गीचे अमर शेताची देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. कौतुकाने वर्णन एकीकडे या रूपाचं करायचं आणि पुन्हा म्हणायचं जळवाचा नामरूप.
त्याला काही अर्थ आहे का, असं काही पूर्वपक्षी लोकांचं म्हणणं आपल्याकडे येतं. रूपाचा विचार वेगवेगळ्या पद्धतीनं आहे आणि रूपाचं चिंतन केल्याच्या नंतर हे रूप अनुकूल आहे. कारण काय, कोणताही देह जीवाच्या समोर प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्याविषयी त्या रूपाविषयी मनुष्याला अनुकूल बुद्धीच असते. जे देह जयापुढे अनुरूपपणे मांडे भूततया आरूढे हे मी म्हणून, ज्या शरीराच्या ठिकाणी जीवाची मी म्हणून आरूढता झाली, जे रूप ज्या जीवाच्या समोर अनुकूलपणाने प्राप्त झालं, त्या रूपाच्या संबंधित तादात्म्य अंतःकरणामध्ये निर्माण झाल्याच्या नंतर जीवाला त्याचे रूप आवडायला लागते की नाही, बोला, आवडायला लागतं. मनुष्याचं रूप कसंही असतं, मनुष्याला आरशात पाहावं वाटते की नाही, बोला, पाहावं वाटतं. आपलं रूप चांगलं नसतानाही आरशात पाहावं वाटतं. अगदी गोरापान असलेला मनुष्य आपलं तोंड आरशात पाहतो आणि डांबरापेक्षा काळा असलेला मनुष्य आपलं तोंड आरशात पाहतो. अगदी गरुड नाक असलेला मनुष्य आपलं तोंड आरशात पाहतो आणि सपाटी मैदानी प्रदेशासारखं असलेलं नाक जास्त आहे. गुरुवारी कंधारकर महाराज सांगायचे पा की नाकाची जागा आहे अशी पाठी लावावी लागेल मला, अशी नाकाची स्थिती एखाद्याची असते. असं नाक जरी असलं तरी त्याला आरशात पाहावं वाटतं की नाही, विचार करा, वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करा. चांगलं शरीर असलं तरी ज्यार्थी प्रतिबिंब दर्शनाची आकांक्षा आहे आणि वाईट रूपासून सुद्धा ज्यार्थी प्रतिबिंब दर्शनाची आकांक्षा आहे, त्यार्थी या रूपाच्या बद्दल अनुकूल बुद्धी मनुष्याच्या अंतःकरणात आहे की नाही. चांगलं शरीर असलं तर ते टिकावं आणि वाईट शरीर असलं तर माझं हे शरीर लवकर मरावं असं वाटलं का कधी. अगदी गोरापान मनुष्य त्याला वाटलं मी खूप जगावं आणि अगदी काळाभर मनुष्य त्याला वाटलं मी लवकर मरावं, असं होतं का कधी, होत नाही. अर्थ काय आहे, शरीर कसंही जरी असलं तरी त्याच्याविषयी ज्याची अनुकूल बुद्धी आहे त्याचे रूप चांगलं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. याच रूपाने आपल्याला परमार्थाच्या काही क्रिया करणं शक्य आहे असं म्हणल्याच्या नंतर या रूपाला चांगलं आहे असं म्हणावं लागतं. नामाला जसं चांगलं म्हणता येतं तसं रूपालाही चांगलं म्हणता येतं. नाम शब्दाचे विकल्पानं 3 अर्थ करून त्या 3ही अर्थानं असलेल्या नामाला चांगलं म्हणावं लागतं. रूपाचा विचार करत असताना कशाही पद्धतीने निर्माण झालेलं हे रूप जरी असलं तरी त्याला चांगलं म्हणावं लागतं, असा पूर्व पक्षाचा विचार आहे. पण नामही चांगलं, रूपही चांगलं, मग जरूर आता नामरूप म्हणायचं कारण काय, उत्तर पक्ष पाहायचं आहे. उद्याला भाऊ कुंडली चौरदा श्री ज्ञानदेव बरोबर वाजवा.